माझं ज्ञान यांना यांचं ज्ञान यांना असं तर आमचं कुठंच राहिले. आम्ही सांगणार फक्त तुम्ही कोणा ऐकायचं कोणाला सांगत नाही. तुमच्यासोबत बंद होती सांगू शकत नव्हते. आम्ही तुम्हाला शिष्यच करून घेतलं नाही. तुम्ही कसं काय सांगणार पुढे. म्हणजे ज्ञान कुंठित झालं ते कुंठित झालं. आणि म्हणून माऊलींना नाथांना विचारलं ज्ञानदेवा सार चोजविले चोजविले ज्ञानदेवा सार चोजविले निवृत्ती प्रसादे निवृत्ती दातार कहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले चोजविले ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे समाजाच्या सगळ्या रूढी परंपरेच्या विरोधात ज्याला फार ताकद लागते. 700 वर्षाला तेवढी परिस्थिती नेमकं त्याच्या 7-8 वर्षाला तर बहिष्कार टाकून त्याला संसारातून बाहेर काढलं होतं. सगळ्यांनी समाजातून बाहेर काढलं होतं. आणि त्या समाजाच्या विरोधात सगळं निर्णय द्यायचा सुटी गोष्ट होती का. तर देऊन टाकला निर्णय. नाना तुझी इच्छा आहे ना सगळ्या द्यायचं तर देऊन टाकलं मी तुझ्या पाठीशी. आणि मग ती ज्ञानेश्वरचं लिखाण तिथे सुरू झालं. पैस खांबाला टेकून माऊली सांगायचे. आणि माऊली जेव्हा सांगायला बसायचे तर लोक अगोदर जमा व्हायचे. आता आपल्याला उशिरा येतात नंतर आम्ही बसल्यानंतर पण लोक तिथं अगोदर यायचे. ऐकू काय बोलतो ते इथे लोक नंतर येतात सांगणारा आपण पण अगोदर लोक येऊन बसायचे. माऊली नंतर यायचे. आणि तिकडे येत असताना ते खड्डा होता असा फार मोठा. आणि उंच छोटा ओलांडून आल्यानंतर खाली निवासाचं मंदिर होतं. पण लोकांना कसं करायचं माऊली आली म्हणून. कारण माऊली जवळ येतेपर्यंत दिसत नव्हती. कारण पलीकडे उंच छोटा होता मध्ये खड्डा होता पुढे मंदिर होता असं. पण जो रेडा होता ना आळंदीमध्ये पहिल्यांदा बोलवला तो रेडा त्या मंदिरातून बसलेला असायचा. आणि माऊली येणारे त्यांची चाहूल त्या रेड्याला लागायची. तो रेडा उठून उभा राहायचा. रेडा उठून उभा राहिल्यावर लोक म्हणायचे आले माऊली. आणि थोड्या वेळानंतर माऊली यायची. त्या रेड्याला आपोआप जाणीव व्हायची माऊली येत असतील. आणि लोक टाळ्या वाजायचे. ती सुरुवात झाली. नेवाशामध्ये पैस खांबाला टेकून माऊलीने ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. 700 श्लोकाची ज्ञानेश्वरी. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समये ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसवेद आत्मरूपा. 700 श्लोकाचं स्पष्टीकरण सुरू झालं. तुमच्या आमच्यासारखा श्रोता त्याच्यामध्ये बसलेला आहे. निवृत्तीनाथ त्याच्यामध्ये बसलेले आहेत श्रोत्यामध्ये. सामान्य श्रोते आणि सगळे श्रोते कोण म्हणतात माऊली. जे जे ह्या गीतेचा श्रोत आहे ज्ञानेश्वरचा श्रोत आहे सगळा कोण आहे. अर्जुनाच्या पंक्तीचा अर्जुन. हो अर्जुनाचे पांती परिसन्यायोगी ही प्रभा मनसंती अवधान द्यावे. माऊली म्हणाले तुम्ही सगळेजण अर्जुनाच्या पंक्तीचे आहात. जेवढे तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो ना तुम्ही आम्ही सगळे अर्जुन आहोत. हे माऊलींचे शब्द आहेत सगळे. म्हणून या अर्जुनाला परवानगी गेलं का कीर्तन आपल्या कार्यक्रम ऐकत असताना कथा ऐकत असेल तर पाय दुखत असेल ना तर पाय लांब करत जा. माझ्या मंचाने सांगत माऊलीने परवानगी दिली आहे. नाचायचं एक प्रकार बघायचं नाही कारण आपल्याला कथा ऐकायची आहे. कंबर दुखत असेल तर टेकून बसा. आणि जर समजा अंगात फारच मुंग येत असेल ना तेव्हा आपण उठून मंजुराच्या जागेवर टाळ्या वाजवायच्या मोकळायचं खाली बसायचं. कारण माऊलीने परवानगी दिली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मनाचा मारून करिता इंद्रिया दुःखाला देता हे तर मोक्षाच्या येता श्रवणाची माझी. तुमचं मन मारू नका म्हणजे तुमच्या इंद्रियांना दुःख देऊ. इंद्रिय म्हणजे काय. हात पाय कान नाक डोळे इंद्रिय आहेत आपले. पायाला कळ लागले लांब करा. हाताला कळ लागले लांब करा. कमर उठते असं करून घ्या मोकळं करायचं. त्याला काही बंधन कुठलं नाही. काय केलं पाहिजे आपण. तरी अवधान ऐकले विजय मग सर्व सुखाचे पात्र होईल हे प्रतिज्ञ माझे उभं आहे का. पण लक्ष मात्र इकडे. लक्ष हातापायाकडे लक्षाची गरज नाही. कारण फक्त खोडसापणा पायला नाही करायचं. खोडसापणा आळस नाही द्यायचा. तर पर्यायच नाही. आमच्या अखत्यारीच्या बाहेर असेल तर ते करायचं. पण लक्ष मात्र द्यायचं. एवढा सोपा मार्ग ज्ञानेश्वरी सांगितलं. आता पाय लांब करायचं म्हणजे तुम्ही करा.
म्हणजे जर दुखत असेल तर करायला पाहिजे असं माझं मत आहे. असो 14व्या वर्षी ज्ञानोबारायांनी ह्या टीका सुरुवात केली. 11व्या वर्षी रेडा बोलवला होता पैठणमध्ये आणि 2 वर्ष 8 महिन्यांमध्ये सुमारे 3 वर्ष तिथं राहिल्यामुळं 11 आणि 3 14 वर्ष 14व्या वर्षी ज्ञानोबारायांनी पैस खंडाला बसून ज्ञानेश्वरी बोलायला सुरुवात केली. माऊली सांगायचे आणि सच्चिदानंद बाबा लिहायचे. अशा प्रकारे ही ज्ञानेश्वरी तिथं पूर्णत्वास गेली. आणि माऊली काय म्हणाले मग शेवटी प्रसादान मागण्याची पोरण गेल्या. प्रसादान मागितलं, प्रसाद मागितला. काय प्रसाद मागितला? काय प्रसाद दिला त्याला? तुमचे केले धर्मकीर्तने, तुमचं केलं माझं काही नाही. आम्ही 1000-500 मी बॅनर तयार करून आणतो. तर बॅनर लिहिणारा माणूस खाली त्याचं नाव टाकतो, पेंटर मोबाईल नंबर टाकतो, पैसे घेऊन बरं का. एवढा मोठा ग्रंथ लिहिला 2033 वयांचा. पण माऊली काय म्हणाले? म्हणे निवृत्ती दासू किंबहुना तुमचे केले येत माझे उरले पायी कपवा. अरे माझं काय उरलं याच्यामध्ये? स्वरूप पण उरलेलं, माझ्या काय मोठे पण नाही. आणि येणे बरे ज्ञानदेव कोणत्या कशामुळे सुख झालं? आम्हाला घरला न्यायला मिळालं म्हणून नाही, बायका पुढे देताला म्हणून नाही, सगळ्या समाजाला वाटायला मिळालं, त्याच्यात सुख झालं. सगळ्या लोकांना देण्यामध्ये सुख वाटलं. पण कधी कधी आपल्याला पण तसं वाटावं. जीवनात सुखच आहे. स्वतः फक्त जमा करणं, गाठी भरणं, गाड्या भरणं, घोडे भरणं, गाड्या घेणं, मोठे बंगले बांधणं, याच्यात सुख नाही. कधीतरी दुसऱ्याला देता यावं. दिलेला माणूस मोठा होत जातो. 15व्या माणूस म्हणाले देणाऱ्या माणसाला असं वाटतं बघणाऱ्या माणसाला याचा खर्च होऊ लागला नाही तर काय होऊ लागलं? उलट त्याच्याकडे जमा होऊ लागला म्हणतात पुण्य. कारण दिल्याशिवाय जमा होत नाही, आपण देतच नाही. त्याला त्याचा हेतू आहे. मग 17,000-5,000 रुपये देणं, पट्टी देणं, पंगत देणं. 7 ते 9 कीर्तन जर सुरुवात केली आपण तर फार चांगली गोष्ट आहे. कीर्तनाला येते 9 ते 11 कीर्तन, 8:30 ते 10:30 कीर्तन आपण करतो. काय प्रथा चालतात मग आम्हाला तर कळत नाही बाबा. आम्ही पण संभाजीनगरमध्येच राहतो ना. आमच्याकडे बघा सिंगल समाजीकरण 9 दिवसाचा कार्यक्रम चालतो आमच्याकडे. 7 ते 9 कीर्तन असेल. त्याच्यात तेवढं 2 ते 1000 लोकांना जेवण असतं. 10 वाजता नंतर गेलेलं असेल. जवळपास 1000 रुपये लिटर आलेले असतात कीर्तनाला. पण आपल्याला 9 ते 11 करतो. माझं तर तुम्हाला लोकांना म्हणणं आहे की हे करा, प्रथा सुरुवात करा. जर तुम्हाला स्वयंपाक करण्यास शक्य नसेल ना तुम्ही फक्त भात वगैरे कारण माझा भगिनीला सांगून म्हणून 10 पुढे ऐकून आहे. तरी लेकराची संख्या वाढली. वेळेवर कीर्तन होते. 10 वाजता जाऊन आराम लागेल आपल्याला. अर्धे जीवन येतात घरचे, अर्धे झोपी जातात. तुम्ही 8ला येतात, तुम्ही 8:30ला येतात, तुम्ही 9ला येतात. काय कीर्तन आहे अर्धा काय करतात त्याचं त्याला पता लागत नाही. अरे बाबा बालवाडीत गेल्याशिवाय जो कसं कळेल? डायरेक्ट तुम्हाला 10वीतच ॲडमिशन पाहिजे का? पुन्हा पास व्हावं लागेल ना. पहिली दुसरी करत या ना. सुरुवात दुपारच्या जयदेराम कृष्णापासून या ना. म्हणजे काहीतरी कानावर पडतो ना आपल्या. हळूहळू कथा ऐकायला येतात. 4:30ला 5ला कथा संपत आले. नाही झाली वाटतं कथा. लई चांगली झाली बरोबर कथा. काय कथा ऐकली कुठली कथा ऐकली नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की क्षणक्षणी हाची म्हणाले रिकामा दिवाळी नको. कारण आपली आपल्याला त्रास होतो. त्याला दुसरा पर्याय असणार असो. तर अशा प्रकारचे ज्ञानेश्वरीचं लिखाण झालं. पुढे माऊलीने अमृताला पण लिहिला. काही ठिकाणी बोलले काही ते लिहिण्या वाचायला लिहिलं असं फक्त 2 वाचायला मला अमृतावर. काही ठिकाणी आणखी बाहेर कुठे म्हणतात पण काही असं मला जपवायला जायचं वाटा जायचं नाही. माऊलीने अमृताला गोड लिहिला, हरिपाठ लिहिला, चांगलं पासून लिहिली, सुंदर असं गाथा वगैरे माऊलीने लिहिलं. तेवढं मात्र सत्य आहे. असो आता ही मंडळी पुढे हे सगळं संपल्यानंतर तिथून निघाले. कुठून निघाले? आळंदी पैठण निघाले. या भाषावर निघाले. पुढे ब्राह्मणीला आले. तिथे काही दिवस तिथे माऊली थांबले. आणि ब्राह्मणीमध्ये पण थांबायला पण माऊलीने तपश्चर्या केली, काही लिखाण केलं असं काही ठिकाणी वाचायला मिळतं. असो मग आता ही मंडळी सगळी पुढे आळंदीला आली. आळंदीमध्ये चांगलं जे हरिपाठ केला असं काही ठिकाणी वाचायला मिळतं. पुणे तांब्याला आले. पुणे तांब्यामध्ये चांगदेव नावाचे फार मोठा व्यक्तिमत्व राहत होतं. 1400 वर्ष तपश्चर्या केली असा काही ठिकाणी उल्लेख चांगदेवाचा वाचायला मिळतो आपल्याला. चांगदेव महाराज तपश्चर्यातून बाहेर आल्यानंतर जेव्हा त्याचा 100 वर्ष यायचं, मृत्यूची वेळ यायची, तेव्हा ते समाधीमध्ये जायचं. म्हणजे काळाला परत पाठवायचं असा उल्लेख आहे. आणि त्या काळामध्ये जर काही लोक मेले तर ते मुर्दे सगळे लोक तिथे ठेवायचे. आणि चांगदेव महाराज त्या समाधीतून बाहेर आले की 100-200 मुर्दे जमा झालेले असायचे. म्हणजे लिंबाच्या पानामध्ये आम्ही कसं गुंडावून ठेवले. मग चांगदेव महाराज काय करायचे? 4-2 लोकांची नावं घ्यायची. आणि 4-2 लोकांची नावं घेतली की तेवढीच मुर्दी उठायची आणि बाकीच्या म्हणून गाळावं लागायचं. अशी काहीतरी प्रथा त्याच्यामध्ये होती. लोक परत सुटले तिकडे पुन्हा प्रकारे चांगदेव महाराज येणार नाही. ही संत मंडळी तुझी ज्ञानोबा, त्याच्यानंतर मूर्तीनाथ, सोपानदेव, आईसाहेब, मुक्ताई त्या मार्गाने जात होती. मुक्ताईने सर विचारला बाबा कुठे पळाले म्हणजे एवढे लोक सगळे चालले. म्हणजे चांगदेव महाराज तुला तुम्हाला माहित नाही का? कोण आहे चांगदेव महाराज? 1400 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि मुर्दे उठवतात म्हणजे मुर्दे. आणि बाप मुर्दे उठवतात का? हे तर थोडंच म्हणा सगळे उठवत म्हणे 4-2 नावं घेतली तेवढेच मुर्दे उठतात. मुक्ताई सर म्हणाल्या असा कसा चांगल्या? चांगदेव नाही असा कसा चांगल्या? 100-200 मुर्दे ठेवायचे आणि त्याचे 2-4 नाव घ्यायचं उठायचं. असा काय अन्याय करतो? उठवायचं तर सगळं उठवायला पाहिजे. तो माणूस थांबला. हे बाई म्हणजे काय म्हणतेस तुला कळतं का? चांगले म्हणतेस का? चांगले आहेत ते चांगले 1400 वर्ष तपश्चर्या केलेली येतात आणि मुर्दे उठवतात ते. आणि त्यात काय मोठी गोष्ट आहे म्हणे. तू उठवते मी उठू शकते न उठायला काय झालं? तिथे कुत्र्याचं हाड पडलं होतं. ते हाड घेतलं आणि त्या मुर्द्याच्या असं उभा असा हात फिरवला असा त्या हात फिरून गेलं. त्या हाडातून कुत्रं उठलं आणि सगळे मुर्दे उठले.
पुरेता आदिशक्ती आदिशक्ती मुक्ताबाई माता की जय. तेवढ्या ताकदीच्या मुक्ताबाई आईसाहेब होत्या. एकापेक्षा ताकदीचे स्वतःचे ब्रह्मदेव आहेत, निवृत्तीनाथ महादेव आहेत, माऊली महाविष्णू येतात, मुक्ताई आदिशक्ती येतात. आणि समाजाला किती वेळा सांगा एवढ्या मोठ्या ना आवडीस त्या नजरेने जाणून टाकला असतं सगळ्यांनी. एवढी ताकद असणारे माणसं जे मुर्दे बोलू शकतात, जे भिंत चालू शकतात, रेड्याला बोलू शकतात, पाठीवर भांडे बांधू शकतात, स्वर्गातले लेख खाली बोलू शकतात. काय करू शकले सांगा? काहीही करू शकले असते, पण काहीही केले, सगळं समाजाचं सहन केलं. पण आपल्याकडे थोडी जरी शक्ती असेल ना, मी काय करू शकणार? आशीर्वाद घातले, असा हल्ला, तसा बोललो, तसं म्हणले, असं म्हणलो, सारखा पण म्हणत राहतो. घरात थोडी क्रिकेट घातलं, हात उजाडतो घरात, नाही उजाडला, नाही उजाडला. एवढी ताकद असं सुद्धा सहन केलं. त्याला ताकद लागतं बरं का आपल्या लोकांना. नुसतं मग आपली शक्ती दाखवून नाही जमत, पण दुर्दैवाला आपण नुसत्या शक्ती दाखवत राहतो आणि ती व्यर्थ जात असतो, त्याचा विपरीत परिणाम होत असतो. म्हणजे कधी कधी माणसाकडे जे भगवंताला दिले ना, त्याला सांभाळता यावं, सांभाळता यावं. तर ते कामाला येत असतं. सांभाळता नाही आलं, उचपणा झाला की पदरात काही पडत नाही, नुकसान होऊन जातं, वेळी निघून जातं, शक्ती सुद्धा बरोबर होतात. थोडक्यामध्ये भगवंताने दिले त्याचा सदुपयोग माणसाला करता आला पाहिजे. कारण मनुष्य देहासारखा देह नाही, मनुष्य देहासारखा देह नाही. एवढी ताकद या देहाला गेले, फक्त माणसाला सांभाळता आली पाहिजे. म्हणून स्वर्गातून मनुष्य म्हणतात इहलोकीचा हा इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देवईची ताते पाहे, देवईची ताते पाहे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे धारो. इहलोकीचा आणि देवईची ताते पाहे, आम्ही जन्मालो, दास विठोबाचे धारो. आपल्याला हा ध्येय मिळाला प्रचंड परेशानी आहे. टाळीवर जातं, भजन करता येतं, मंदिराकडे जाता येतं, पायाने चालता येतं, खूप चांगलं करता येतं. बुद्धीचा वापर करता येऊ शकतो, मनाचा वापर करता येऊ शकतो, आपल्या भावनेचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. आणि याचा चांगल्या प्रकारचा वापर केला की कल्याण होऊन जातं. असं संत सांगतात. मुक्ताईकडे सगळ्या प्रकारची ताकद होती. हाडातली माणसं मुर्दे सुद्धा उपयोगी ताकद त्यांच्यामध्ये होती. आपल्याकडे मुर्दे उपयोगी ताकद जरी नसली तर किमान जागत्या माणसाला तरी माणसं करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपल्या लेकराला संस्कार करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आणि माणूस म्हणून जन्माला आलो ना, तर माणूस म्हणून आपल्याला भक्ती करून परत जाण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. दुसऱ्याने यावं, आपल्याला मदत करावी, सोडून या अपेक्षा मला सोडून दिली पाहिजे. आणि या जगात कोणी कोणाचं नाही, कोणी ना कोणाचे का देवावे मला नारायण अशा बुद्धीने सेनाबाबांनी सांगितलं. या जगात कोणीच कोणाचं नाही. आपल्या आपल्या पद्धतीने आपण करायचं, भजन कीर्तन करायचे, यायचं, टाळ्यावरचा आनंद घ्यायचा आणि आईसाहेबाचं मुक्ताईचं नानोबा टिकवांचं नाव द्यायचं आणि कल्याण करून घ्यायचं. असो आपण पुढे हा भक्तीचा प्रसार करत ही मंडळी पुढे गावून फिरून लागली. आळेगावला आले. आळेगावला आल्यानंतर हा रेडा माऊलींच्या सोबतच होता. माऊलींचं शिष्यत्व पत्करला किंवा माऊलींनी ज्याला शिष्यत्व दिलं, असं पहिलं कोण होतं? ज्याच्या डोक्यावर हात ठेवला शिष्यत्व दिलं कोण होतं? असं हा रेडाच होता ना. कारण त्याच्या अगोदर माऊलीने काही केलंच नाही. पहिला हात त्या रेड्याच्या डोक्यावर ठेवला, तिथून तो बोलायला शिकला. तो रेडा पहिला शिष्य माऊलींच्या सोबत होता, आळेगावला आला. पण काही ब्राह्मण मंडळीला हे मान्य नव्हतं की त्यांचं म्हणणं असं आहे की ब्राह्मण लोकच मंत्र म्हणू शकतात, वेद म्हणू शकतात. तुम्ही तर सामान्य माणसाला तर सोडा, तुम्ही तर रेड्याला म्हणायला होता. मग तर मान्यच नव्हतं, माणसाला तर म्हणू देतच नव्हतं. रेड्याला समोर देणार ते सगळ्यांनी विरोध केला माऊलींना. उघडपणे माऊलीच्या लक्षात आलं की रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडतो, हे लोकांना सहन होत नाही. मग माऊलीने आज्ञा केली रेड्याला की बाबा आता तू भेद सोड. सुरू संपलेला आहे. आळेगावमध्ये त्याने भेद सोडला, त्याची समाधी तिथं बांधण्यात आली. त्याच्यात छान अशी शिरा ठेवली, त्याला थोडासा मुखाला सिंदूर फासला आणि तिथून माऊली पुढे निघून गेली. मग लोकांनी जे सिंदूर फासायला सुरुवात केलं, जे सिंदूर फासायला बकरे कापून कोंबडे कापून सुरू, त्याच्यावर एवढा मोठा सिंदूर जमा झाला त्या रेड्याच्या मुखात. आत्तापर्यंत होता म्हणून सांगतात लोक तिथे. मग माऊलीने भागवत महाराज बोलापूरच्या स्वप्नाचा दृष्टांत दिला. बोलापूर त्याला माऊली म्हणाले, अरे बाबा तू काही असं हे नाही आहे, म्हणजे बकरे वगैरे कापण्याचं ठिकाण नाही आहे. साक्षात माझा शिष्य रेडा तिथे आहे आणि त्या लोकांना जाऊन सांग की हा शिष्य आहे तिथे रेडी कोंबडे वगैरे कापू नका म्हणा. आणि ते सिंदुराचं जे मोठं दलित झालं होतं ना, सिंदूर लावलं ते खटकन तुटून पडलं आणि मग लोकांच्या लक्षात आलं आणि वेगळंच आहे, आपण त्याला वेगळंच समजून सिंदूरपासून पकडून घेत होतो. तेव्हापासून तिची प्रथा बंद झाली असं म्हणजे त्याच्यामध्ये वाचायला मिळतं आपल्याला. मामासाहेब क्षमासाहेब निमित्तला तत्व महाराजांच्या ग्रंथामध्ये असं तेव्हापासून प्रथा बंद झाली. आजही तिथे यात्रा होते. आता काही मंडळी एवढं घडल्यावर सुद्धा रेडा बोलवला, पाठीवर आपला रेडा बोलवला, त्याच्यानंतर
कृष्णाकांत मामाच्या घरामध्ये स्वर्गातले लोक बोलवली. एवढं होऊन सुद्धा लोकांना मान्य होतं. आळंदीमध्ये सुद्धा काही विरोध होता. ही सगळी मंडळी आपल्या झोपडीमध्ये परत आली. झोपडीमध्ये परत आली. एक ब्राह्मण आपल्या मुलाला मुलगी बघायला निघाला होता आणि तेवढ्यामध्ये माऊली पोरांना भिक्षा मागण्यासाठी निघाले होते. संन्यासाचं पोरगा आडवा आलं पण त्याला भयंकर राग आला. त्यांनी माऊलीला मारलं. माऊली म्हणाली एवढी ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, चांगली वासष्टी दिली, अमृताने बोलला, वेळा बोलला, आपल्याला समोर साक्षात्कार करून दाखवला, स्वर्गातली वेगळी माणसं खाली आली. एवढं करून जर लोकांना जर आपली किंमत वाटत नसेल मग काय करायचं ध्येय आपण काय अवतार काय संपलं. ज्ञानेश्वरी सुद्धा वाचण्याची तयारी नाही. मग माऊली रागाच्या घरामध्ये नाराजीनं झोपेचं दार बंद केलं. सगळ्यांनी विनंती केली माऊली दार काढा, माऊली काढा. माऊलीने दार काढलं नाही. पण छोटीशी भगिनी आपली माऊली समोर आली. योगी 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 विश्वाचं कल्याण करायचं. आपण करून विश्वदारा ताटी गोळा भावाला विनंती केली. भावना ऐकलं. कोणाचं ऐकलं? छोट्या बहिणीचा. भाऊने कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार. छोट्या बहिणीचं ऐकलं. जर छोट्या बहिणीचं ऐकलं नसतं तर कदाचित ते साहित्य आपल्यासमोर आलं नसतं, जगाचं कल्याण झालं नसतं. छोट्या बहिणीने सांगितलं, महाविष्णूला सांगितलं. माऊली नाही म्हणाले तू काय शुक्ला शाली झालीस असं नाही म्हणाले. आम्ही मात्र म्हणतो आहे की नाही, आमची बहीण नव्हती, आमची मुक्ताईच आहे ना आपली बहीण. दादा नको भांडू असं भाव असेल, मुलीच्या इच्छेसाठी भांडू नको ना, शेताच्या बांधण्यासाठी नकोच भांडू. आपलं उत्तर काय असतं? हे तुझं लग्न करून दिलं ना, तुझ्या नवऱ्याला सांगते आम्हाला नको शिकू, हे आम्ही म्हणतो. माऊली तसं नाही म्हणाले. काय म्हणाले? अगं मग ते रडू नको, आम्ही दार बोलतो ना, बोलता आता छोट्या बहिणीचं ऐकलं. कदाचित मला तुम्हाला प्रशासनाचा अनुभव सांगा वाटतं, सगळी बसली ही बांधून दादा निवृत्ती सोपान आहेत ना, हे जर आपल्या बहिणीचं ऐकलं तर अक्षरशः सांगतो कोणाचे कचऱ्याचे 50 कोटी भांडणच मिळते. ऐकतच नाही. आपण डोके फोडायला तर भावाला ते रडू म्हणते नका भांडू नका, माझा हिस्सा तुम्ही घालून भांडू नका, तरी पण भांडणं सोबत नाही. त्याच्याकडे छोट्या बहिणीचं ऐकत कधी आदर्श म्हणून बघा. आपण त्यांच्या नावावर उड्या मारतो, त्यांच्या नावावर सत्य करतो, त्यांनी काय केला विचारायचं ते बघायला पाहिजे मला. असं त्या माऊलीने दार काढलं. आपल्या रोजच्या पुन्हा कार्य सुरू झालं. गावातल्या एका माणसाने मांड्याचं साहित्य दिलं होतं. निवृत्तीनाथाची इच्छा होती मांड्या खावे म्हणून. त्यांच्याकडे काही साहित्य कुठलंच नव्हतं, वेगळं वेगळं साहित्य होतं. मग त्याला खापर लागतं. मग खापर आणण्यासाठी मुक्ताईला पाठवलं. मुक्ताई खापर घेऊन कुंभाराला आनंद वाटला की मुक्ताईला आपण खापर देऊ शकतो, मदत करू शकतो. आणि ते खापर घेऊन गेले. ते नेहमी विश्वासाठी समोर आले. नेहमीचे निरीक्षण केलेला माणूस, आता त्रास दिलेला आहे, बाबाला ध्यान करायचं देण्यामध्ये पुढाकार घेतलेला माणूस. आणि त्यांनी मुक्ताईच्या हातात खापर फोडलं. तुम्ही संन्यासाची पोर आहे, तुम्हाला का मांडे खायचा अधिकार आहे, खायचा नाही तुम्ही. मुक्ताईने एक खापर फोडला, दुसरा आणते मध्ये जाऊन दुसरं त्या कुंभाराला पण तंबी दिली की आता जर खापर दिलं ना तर तुम्ही दुकानच बंद करून टाकून. ते भीती कुठे त्यांनी खापर दिलं नाही, रडत घरला आले. माऊलीने विचारलं काय झालं मग ते काय अडकते. लाडाने जाऊन घेतलं. दादा असं असं घडलं. आणि काय छोटी गोष्ट आहे, खापर फोडलं, माझ्या पाठीवर वाजणार. पाठीवर हो, माझ्या पाठीवर मांडे वाज. तिने मांडे तयार केली. माऊलीने पाठ लाल भडक केली. काही दुष्ट लोकांचे असतात, नुसता त्रास दिलेला बसत नाही. त्रास झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होऊ लागला ते पण बघायला.
त्यांचं खापर फोडलं ना त्याच्यात गप बसायला पाहिजे का त्याच्यात तिथं नाही गप बसतं त्या झोपडी कशाला आता कशा वाटापडी चालली बघून यायची आता त्या मांड्याच्या पिठाचं काय करतात टाकून देतात का तसं कच्चंच खातात का असं थोडसा पण बघण्यासाठी तिथं आलं आणि पाहतो तर काय माऊली पाठीवर मांडे घासतायत लांब पायावर दरवाजा घातला त्यांचं नाव तुम्ही सगळं साठी मग त्या रागाच्यामध्ये एक खेचरा दूर खेचर म्हणजे गाडवा घोड्यातला एक प्रकार आहे एक खेचरा गुरु त्यांचे नाव स्वीकारलं माझं नाव खेचरच मला मान्य आहे आणि आपण माझी गुरु हवी मुक्ताईनं नकार दिला तर ज्ञानोबाई म्हणजे नको मुक्ताई दंडवत घातला आपला शरण आला ना त्या शरणाला शरणाला आपण स्वीकारलं पाहिजे आपण वापरलं त्याचा उद्धार केला पाहिजे आणि ते मुक्ताईची त्या आपण तेव्हा शिष्य आता ह्या सगळ्या बातम्या वेळाबरोबरची बातमी सचिन बाबाला उठवलं प्रेत उठवले स्वर्गातले खाली बोलवले वीज घेऊन पाणी पिलं ह्या सगळ्या बातम्या कळत न कळत यांच्यापर्यंत पोहोचल्या चांगल्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आता त्यांना चिळस वाटू लागली स्वतःची किळस वाटू लागली चांगली की मी 1400 वर्ष तपस्यातून काय केलं की एवढे नेत्र उडं करू शकतात माझ्यासारखा मूर्ख कोणी आहे का माझ्यासारखा पापी कोणी आहे का माझ्यासारखा अहंकार कोणी आहे का त्यांना चांगल्याला अतिशय वाईट वाटू लागलं मला तर असं सांगायचं आहे की चांगल्यासारखा माऊलीचा भक्तीच कोणी नसतात बरं का लोक म्हणतात की अभिमन्यू होता वाईट होता असेल त्या काळामध्ये लोकांना दाखवण्यासाठी कारण हा चांगली इंद्राच्या दरबारामध्ये मुरुद्गत होता इंद्राची सेवा करत होता इंद्राच्या सेवेमध्ये कमी पडला काय तर चूक झाली तर इंद्राने रागराग त्याला शाप दिला चांगलं होती लोकांमध्ये तो देवात देव लोक राहायच्या लायकीचा नाही आणि तेव्हा चांगले म्हणजे त्या मुरुद्गुणाने इंद्राचे पाय धरले मला माफ करा म्हणे मला माफ करा मला उद्धार होण्याचा मार्ग दाखवा तेव्हा इंद्राने शाप दिला होता की 1400 वर्षानंतर साक्षात विष्णू अवतार घेणार गणोबाच्या रूपाने आणि त्यांच्या सहवासाला तुझा उद्धार होईल आणि तो चांगलं खाल्यावर चांगलं उद्या म्हणाला होता आणि 1400 वर्ष वाढवत होता कधी विष्णू अवतार घेणार आहे कधी विष्णू अवतार घेणार आहे आणि जेव्हा त्या म्हणजे रात्रंदिवस एकच त्या घेऊन होते त्याला लोकांना जरी सांगत नसतं तर मनात विचार चालू होता ना की 1400 वर्षात एक दिवस संपला बाबा आता काय राहिला 13 वर्ष 12 महिने 11 महिने 29 दिवस 13 वर्ष 11 किती 1300 वर्ष 99 वर्ष काय 1399 वर्ष वगैरे एवढे दिवस एक दिवस मोज होत होता एक दिवस सारखी विष्णूची आठवण करून एवढी भक्ती त्याची झाली होती आणि आता जेव्हा त्यांना कळलं की कुत्रे उठलं हाडं उठले त्याच्यात माणसं उठले स्वर्गातले आले विहिरीत पाणी पिलं त्याच्यानंतर रेडा बोलला 100% विष्णू अवतार घेतले 100 खुश झाला तो खुश झाला आणि त्यांना भेटीसाठी निघाला आणि सोबतचे लोक फार अवघड असतात सोबतच्या लोकांचे तुम्हाला कळतं का म्हणजे तुम्ही 1400 वर्षाची तपस्या आहे ते 1400 वर्षाची लेकरं काय म्हणजे चमत्कार केला तुमची ताकद त्यांच्यात येऊ शकत नाही दिलं पेटून जाऊ दिलं नाही पत्र घ्या म्हणजे त्यांनाच आपल्याकडे बोलून घ्या मग त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही पत्र लिहायचं कसं लिहायचं पत्र किती अवघड आहे आशीर्वाद द्यावा तर आपल्याकडे जी ताकद नाही ती ताकद यांच्याकडे आणि लहान म्हणून त्यांना नमस्कार करावा आपण वयानं मोठं काही सुद्धा विचार करून सगळं कोरच पत्र लिहून टाकलं त्यांच्या हाताला आणि ते कोरपत्र घेऊन त्यांची शिष्य मंडळी आळंदीमध्ये आली कोणी तांब्यावरून आळंदीमध्ये आली पत्र घेऊन आली मुली खेळत होत्या तिथे त्यांच्या मुली खेळत होत्या आणि त्या मुलीला विचारलं हे ते ज्ञानेश्वराचं घर कोणतं आहे आम्हाला पत्र द्यायला जायचं त्या छोट्या मुली म्हणाले हे ज्ञानेश्वर नाही म्हणायचं माऊली म्हणायचं माऊली एकरी शब्द नाही बोलायचं ज्ञानोबायांना कोण म्हणाला जे तर एवढी माऊलीची ख्याती पसरली होती पांडुरंगाने स्वतः विचारलं बरं का नामदेव महाराजांना नामा तुम्ही भारत भ्रमण करून आलात ना माझा ज्ञाना कसा वाटला सांग बरं माझा ज्ञाना कसा वाटला सांग काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय श्यामुखी कोठवरी वानुयाची संस्कृती चालवली भिंती मृतिकेची अविद्या मायेचा लागोली देवाला ऐसे नामा म्हणे याने तारिले पदे भक्ती की दीक्षा म्हणजे ज्ञानोबारायांची ख्याती नामदेव महाराज सुद्धा सांगत कमी पडलं म्हणतात सांगू शकत एवढी ख्याती ज्ञानोबारायांची आणि त्या लेकरापर्यंत ती ख्याती पोहोचली होती आणि लेकराला जेव्हा हे म्हणाले की ज्ञानेश्वराचं रूप आहे हे एकीने नाही बोलायचं माऊली म्हणायचं माऊली ज्ञानदेव म्हणायचं माऊली म्हणायचं लेकरं सुद्धा मला एवढं प्रेम माऊलीवर करतात आपणही करतो पण संसार देखील विसरून पडतो आणि माऊलीवर जेवढं प्रेम केलं ना काहीच कमी पडू शकत नाही कमीच पडू शकत नाही कारण काय माऊलीनं प्रमाण दिलं ना कळलं ते काय नव्हे महाराज परी पाहिजे शुद्धांगी आपल्या भक्तासाठी काहीही करण्याची ताकद ज्ञानोबारांमध्ये आहे त्यांच्या नावात आहे त्यांच्या अक्षरात आहे लिहिलेल्या अक्षरामध्ये ऐशी श्रीमकोणे अक्षरे निर्ती नाजरे अक्षरे तेव्हा विद्येच्या अंधारे जाऊची लागे ती अक्षरे नव्हती देगा ब्रह्म सांगायची देगा अजून आलागे चित्रिका जलदिया एक अक्षर त्यांनी माऊलीच्या हरिपाठात वगैरे असं ते कोरपत्र दिलं ते कोरपत्र घेऊन आले आणि वाचत होते पत्र बघितलं पत्र कोरं मुक्ताईच्या हातात दिलं मुक्ताई म्हणजे 1400 वर्ष तपस्या केला चांगल्या कोराच राहिला का माऊली म्हणाले अगं मुक्ते कोरं राहणं फार चांगलं असतं त्याच्यावर लिहिता येतं पण त्याच्यावर लिहिलेलं आहे ना त्याच्यावर कसं लिहायचं पुन्हा
मिटवता येत नाही ना. म्हणजे पोरं राहिलेलं बरं, कधी कधी अचानक कोणी भक्ती मार्गातून कल्याण करून जातात आणि रात्रंदिवस भरण्याचे येता जातात म्हातारे पितारे बसतात ना, काहीच परिणाम होत नाही. माऊलीची कोरी आहे, तरी ते नाना रसे गोनी दरवी जैसे हरी रस स्वादासीचा पूर्णेने. माऊली फार सुंदर उदाहरण देतात. काही लोक भक्ती मार्गात कशी येतात माहिती आहे का, ना तरी ते नाना रसे त्रिगोणी दरवी जैसे हरी रस स्वादासीचा पूर्णेने. आपल्या जे आहे ना, आपल्या पळी ते ह्या भाजीत जाते, त्या भातात जाते, भज्यात जाते, कशाची जाते, सगळ्या भांड्यात फिरते भजी, सगळ्यात फिरते. माऊली काय म्हणतात, ती दरवी म्हणजे ते पळी चौकडे फिरते, पण त्या पळीला चौक येते का, खारटमध्ये घाला तेच, आंबटमध्ये घाला तेच, गोडमध्ये घाला तेच. त्याला काय चिंच तसं सप्ताह करा, भजन करा, खायपाट करा, चालूच आहे. मुंडे असं तर पुढूच नाही झोपतच लागतो. त्याला हरिपाठाची चव नाही, त्याला कधीची चव नाही, कुठेही झोपी जाईल, कुठेही बोलत बसेल, कुठेही मोबाईल काय. हो पाणी लॅटर आय मीन कीर्तन बोलणं मिळणार. तसं माऊली म्हणजे काय सेवा करून, म्हणजे कुठेतरी चव माणसाने आली पाहिजे. कारण कोऱ्यावर लिहायचा विषय चालला आपला, कोरा असेल तर, नाहीतर मग काय किती भांड्याने फिरलं तर ते बिना चवीच राहून जातं. असं माऊलीने सांगितलं आपण लिहू. आणि सुंदर असं पत्रकाराने लोकराकांनी सांगितलं, तू त्यांना उपदेश कर. 65 गोळ्या चांगलं देऊ 65. आणि ते पत्र घेऊन चांगदेवाकडे आले. चांगदेवाने ते पत्र वाचलं, काही प्रयत्न केला पण ते पत्र त्यांना सुधीर न झालं, वाचता येणं झालं. चांगदेवाला कळून चुकलं की 100% हे विष्णूच आहेत. आणि अंतकरणातून त्यांना नमस्कार केला. आणि लोकांच्या सांगण्यावरून चांगदेव महाराज भेटायला निघाले. 4 शिष्य बागावर बसून पुढे निघाले आणि चांगदेव महाराज मोठ्या बागावर बसून हातात सापाचा चाबूक घेऊन माऊलीला भेटायला निघाले. आणि 4 जे शिष्य होते ते अगोदर वाघावर पुढे आले. आणि तेव्हा ही सगळी मंडळी चारी भावना भिंतीवर बसली होती, एका भिंतीवर बसली होती. आणि वाघावर आले शिष्य मंडळी पाहिजे. आणि हे जर वाघावर आले तर चांगलं तर किती मोठ्या वाघावर असेल, मग काय केलं पाहिजे, भेटायला जायला पाहिजे. अंगी यायचे अंगात गोळे नुसते असे पाय हल्ले भिंतीला त्या अग्नीवरून आणि भिंत उडाली. चालविली जड भिंती हरली चांगयाची. चालविली जड भिंती हरली चांगयाची रांगे. मोक्ष मार्गिता सांगाते ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गिता सांगाते ज्ञानोबा माझा. भिंत चालवली, आकाशातून भिंत होती. शेवटचा प्रयोग केला चांगला, शेवटचा प्रयोग केला. काय प्रयोग केला, आपण तर हरलो वाघावर बसलो चालू खातामध्ये. 1400 वर्षाच्या तपशीचे पूर्ण बळ गंगेला आदेश दिला आणि सांगितलं की प्रचंड ताकदीने यायचं आणि ही भिंत उडवायची. ही उडवायच्या बा 1400 वर्षाचा प्रचंड गंगेला आदेश दिला. आदेश पालन करणं भागवत गंगा माता प्रचंड शक्ती घेऊन आली, प्रचंड ज्ञान करायची, भिंत उडण्यासाठी आली. आणि त्या भिंती कशी आल्याबरोबर त्या लक्षात आलं, अरे बापरे, म्हणजे तर महाविष्णू आहेत, त्यांच्या पायातून माझा जन्म झालाय. वामन अवतार आपण पाहिला. वामन अवतारामध्ये 3 पै जन्म मागितली होती, 3 पग जन्म मागितली होती. एक पाय बळीच्या डोक्यावर ठेवला आणि दुसरा पाय स्वर्गाला नेला. म्हणजे पृथ्वीवर पाय ठेवला, पाताळात घातली. दुसरा पाय स्वर्गाला नेला. स्वर्गाला पाय गेल्यावर ब्रह्मदेव पुढे आले होते. ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये पाणी आणलं आणि त्या विष्णूचे म्हणजे त्या वामनाचे पाय धुतले. आणि पाय धुतल्यानंतर त्या पायातून जे काही पाणी पडत होतं ती गंगा होती, जी महादेवाने त्याला डोक्यावर घेतलं होतं. आता ज्यांच्या पायातून जिचा जन्म झालाय त्यांच्या ज्या भिंतीवर होती ती भिंत उडवेल का, मग तिनं काय केलं, आपलं सगळं अस्तित्व ज्ञानोबा यांच्या पायामध्ये अर्पण केलं आणि भिंत शांत झाली. चांगल्या लक्षात आलं की आता आपल्याला दुसरा पर्याय शरण गेल्याशिवाय साबूत टाकून गेला. बाबावर खाली उतरले आणि असा लांब दंडवत घातला. माऊली भिंतून खाली उतरले आणि चांगदेवाला उचलून घेत होते. तर आईसाहेब म्हणाल्या, पुढे दे म्हणे, त्याला घमंडी येईल. अगं ते असं नाही, हा एकटा नाही पडला. हा एकटा पडल्यामुळं 1,00,000 शिक्षणात पडलेले, 1,00,000 शिक्षणात पडलेले. आणि 1,00,000 शिक्षणाचा अंतर घालण्यासाठी आपल्याला वागलं पाहिजे. आणि लग्नाला लावून घेतलं चांगदेवाने माऊलीचा गजर केला. ज्ञानेश्वर महाराज की जय. अशा प्रकारे चांगदेव त्यांच्यासोबत तिथं पुढे आले. पण माऊलीने सांगितलं 65 जे आपण लिहिले गोळ्या लिहिले येतात मुक्ताई, तू त्याला अर्थ सांग. मग आईसाहेबांनी 65 गोळ्याचा चांगदेवाला अर्थ सांगितला. आळंदीमध्ये सिद्धोपंत आणि गिरजाबाई राहत होत्या, म्हणजे माऊलींच्या आजोळ असलेल्या आई आणि आजी. त्यांचाही सत्कार मोठ्या प्रमाणावर झाला. आणि चांगदेव जेव्हा जेवायला बसले तोपर्यंतची प्रथा होती कृष्ण आपण वस्तू म्हणण्याची, पण चांगदेवाला त्याची प्रथा बदलली त्यांच्या कृतीकारानं आणि ज्ञानेश्वरा अर्पणास्वर असं ते म्हणाले. अशा प्रकारे चांगदेव तिथे राहिले. बाकीचे शिष्य मंडळी निघून गेली. 1400 शिष्य चांगदेवासोबत आळंदीमध्ये राहिले. आता 1400 शिष्याला खाऊ कुठं घालायचा मुक्ताई मात्र परेशान झाली. आता एवढे चांगदेवाला ठेवून तर ठीक आहे, पण 14 शिष्याला कुठं खाऊ घालायचं.
मग हसत हसत स्वप्नात म्हणाले, अगं आठवण कर ना तू कोण आहेस ते. तर मी कोण आहे? अगं तू आदिशक्ती आहेस ना, मग काय करू? दादाकडे पाहिलं, माऊलीकडे पाहिलं. माऊली म्हणाले, अगं ते सोपान देवाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, तू आदिशक्ती आहेस ना, एखादा बळी माग ना, एखादा बळी माग ना. मग तिने चांगल्याला बोलवलं, सांगितलं तुझे 1400 शिष्य आहेत ना, त्यातला एक बळी मला दे. चांगली म्हणाली, एक बळी कशाला? 1400 देऊन टाक. मग त्या 1400 शिष्याला बोलवलं. मग आईसाहेबांनी एक बळी पाहिजे. रात्री सगळे शिष्य पळून गेले. आता कोण घालायचं? म्हणजे या 1400 तिथून घालायचं होतं. अशा प्रकारे तिथे राहिले. इंद्रायणीमध्ये स्नान करून जेव्हा चांगले परत येत होते, आईसाहेब इंद्रायणीमध्ये स्नान करून बाहेर येत होते. चांगले तिकडे गेले आणि मान खाली घातली, बोललं वस्त्र दिसलं. मग तेव्हा आईसाहेब म्हणाले, चांगल्या 1400 वर्ष तपस्या करून तिला मनामध्ये स्त्रियांनी पुरुष भाव आहे, चांगले वेगळा. मग काय झाले तिथे त्याचा उद्धार झाला, अशा प्रकारची तिथे कथा येते. अशा प्रकारे सगळी संत मंडळी तिथे राहू लागले. अर्ध्या कथा आपल्या इथे संपलेल्या आहेत. आता 2 मिनिटं ज्याला जागेवर उघडून करतात ते भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली मध्ये